रात्रीच्या 12 वाजता डायरेक्ट दुकानाचं काम चालू होतं. तर तुम्हाला तर माहिती नवोदय दिवशी आपण देणार आहे 11,000 रुपये. त्याचाच आजचा दिवस तिसरा गॅरेजवर पण आलो होतो. गाड्यांचे कामच चालू होते. ते देवळ जवळ आली होती त्याच्यामुळे लुंगी पटाका आणला होता. तो दिला होता इथं पिटून. लुंगी होता पण आवाज तर लय जोरदार झाला होता. त्याच्यामुळे डायरेक्ट चहा घ्यायला झोपलो. थोडंफार काम केलं डायरेक्ट चहाची किटलीच घेऊन आलो. म्हटलं प्या आता किती पण चहा. पाहिलं तर आपल्या गणूल दिलं. मग काय डायरेक्ट नात करते काय बरं नात करते काय डायरेक्ट आलो होतो बरं का गाडीला पाणी मारायला. गाडीला पाणी मारून आणलं. डायरेक्ट लिंबाच्या झाडाखाली बसलो. तेवढ्यात हा भाऊ आला तिची स्प्लेंडर घेऊन. ती पण डायरेक्ट लॉकच झाली होती. लॉक म्हणजे डायरेक्ट किकत नव्हती बसत. मग डायरेक्ट टप टप डायरेक्ट खोलून घेतली. ब्लॉक पिस्टन तर पूर्ण गेला होता. टप टप डायरेक्ट सगळी खोलून घेतली. बरं ते बाकी सगळं जाऊन दे याला म्हणतात नात बर का. तो नात कोणी पण नाही करावं त्याच्यामुळे डायरेक्ट चहा घेतला. चहा घेऊन ये गाडी झाली होती. मग तिच्या चक्कर मारायला डायरेक्ट निघालो होतो गावात. मग काय सगळं गाव कुळपून डायरेक्ट निघालो घरी. घरी गेलं की गावात यावं लागत आपल्या दुधात दुकान उघडायला. दुकान बिकान उघडलं तेवढ्यात भूक पण लागली होती. वडा खाल्ला. वडा कोण आपल्याला होतं दूध आळायचं कांबो. दूध आळून झालं. भजे खाल्ले बरं का ना. आता सगळं दूध पण संपलं होतं. सगळे आपले मित्र आलेले होते बरं का इथं दूध प्यायला. त्यांना म्हटलं आता आम्ही घासतो बरं का भांडे घासून आलो होतो आपल्या रोहित भाऊकडं. रोहित भाऊ पण इथं दुकान टाकून राहील. त्याचं पण काम चालू होतं. संध्याकाळचे 12 वाजले होते तरी पण इथं काम चालू होतं. आता काय चालू होणार ते तुम्हाला लवकरच कळन. तोवर घ्या फॉलो लाईक करून.